विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्वाचा रिझन सांगतो काय याच्या पाठीमागं. आपला सगळा अभ्यास झालाय. आपल्याला सगळे फॉर्म्युले येत आहेत, पण परीक्षेत आपण गडबडतो. परीक्षेत आपण गडबड करतो. क्विक थिंकिंग करायचंय, कमी वेळेत सॉल्व्ह करायचंय, टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे. भीती वाटते आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या चुका होऊ शकतात. मग या व्हिडिओमध्ये शिकवायचंय कमी मला, शिकवायचंय कमी पण मी शिकवणार. सांगतो. तुम्हाला माहिती नाहीये, कसं माहित होणार आहे मी काय घेणार आहे ते. आता कळालं असेल की सॉलिड स्टेट 2च मिनिटात त्याची रिव्हिजन करून टाकूया. सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि एफसीसी म्हणूया आपण. ओके. नंबर ऑफ पार्टिकल सिंपल क्युबिक मध्ये एक पार्टिकल असतो, याच्यामध्ये 2 पार्टिकल, याच्यामध्ये 4 पार्टिकल. ओके. कोऑर्डिनेशन नंबर याचा 6, याचा 8 आणि याचा 12. ओके. कोऑर्डिनेशन नंबर पण माहिती आहे. पॅकिंग इफिशियन्सी याची 68%, याची 74%, याची काहीतरी 52.4%. पॅकिंग इफिशियन्सी. अजून काय पॉइंट आहेत का? आहे ना. रिलेशन बिटवीन ए आणि आर. ए इक्वल्स टू ट्वाइस आर, ए इक्वल्स टू 2√2r आणि आर इक्वल्स टू √3/4 ए. सांगतो. एवढ्या याच्यावरती आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला एन एम आणि ए क्यूब एन ए. नंबर ऑफ युनिट सेल एक्स अपॉन ए क्यूब डी. बस एवढ्यावरती मी तुम्हाला सांगतो 90% प्रॉब्लेम या एका कन्सेप्टवर आहेत. 90% प्रॉब्लेम एवढ्या याच्यावर तुम्हाला मिळणार आहेत. सॉलिड स्टेटचा कुठलीही पीवायक्यू काढा, काही बघा. आपण एक काम करूया ना, बघूया ना सॉलिड स्टेट मार्क्स ऍप्लिकेशन वरती. आपण बघूया सॉलिड स्टेट मार्क्स ऍप्लिकेशन वरती. ओके. केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट बघा. मी सांगतो प्रश्न किती आहेत बघा. ऑल पीवायक्यूज कडे जाऊया आपण. लक्षात घ्या, हे वॉइड्स ठीक आहे लिहिलं नव्हतं म्हणून आपण सेमी कंडक्टर नाही लिहिलं होतं. 1 मिनिट. आला प्रश्न. एज लेंथ आणि रेडियस मधला प्रश्न आहे रिलेशन. पुन्हा व्हॉल्यूम आहे रिलेशन. पुन्हा त्यांनी विचारलंय टाइप ऑफ युनिट सेल विचारलंय. ठीक आहे. ए क्यूब डी दिलंय. नंबर ऑफ ऍटम्स विचारलंय. त्याच्यावरतीच आहे. एज लेंथ रिलेशन त्यातलंच आहे. एज लेंथ रिलेशन यातलंच आहे. पुन्हा एज लेंथ आणि रेडियस. आला काय तेच विचारलंय काय. वॉइड्स सोपं आहे. वॉइड्स पण सोपं आहे. जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स, त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स. नेक्स्ट कडे जाऊया आपण. क्युबिक. अरे कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्युबिकचा 6, 8, 12. आन्सर करेक्ट आहे आपलं. पटकन सोडूया आपण. लक्षात घ्या सोपे प्रश्न. टोटल नंबर ऑफ युनिट सेल शेअर्ड बाय ईच कॉर्नर, याचा अर्थ 8 आन्सर आहे. लक्षात घ्या. करेक्ट. ओके. जाऊ दे, हे माझं मी सोडवतोय, तुम्हाला कुठे शिकवतोय काय. पण हे सगळं सोपं आहे. मी एवढं सगळं सोडवलंय. पी टाईपला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी, एन टाईपला पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. हे सगळं सोपं आहे ना. मी हे केलंय, सगळं केलंय. पण मग मला परीक्षेत गडबड का होते, का चुकतोय मी? मगाचीच कारण आहेत की मन शांत नाहीये. मनात वेगळे वेगळे विचार येत आहेत. मग कन्फ्युजन होत आहे. मग कसं करू, काय करू. आणि एक आणखीन महत्वाची सूचना, अतिशय महत्वाची सूचना. कोणती? पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय काय ते बघा, की एक्झाम गोल ऍप्लिकेशन मध्ये टेस्ट हिस्ट्री मध्ये तुम्हाला येतोय मी. टेस्ट हिस्ट्री. ओके. ही टेस्ट हिस्ट्री मला दाखवायची आहे तुम्हाला. क्लिअरली मी अगोदर पण दाखवलंय. मी 22 क्वेश्चन सोडवले आणि 3 मिनिटं 33 सेकंद लागला, पण मी एकही न्यूमेरिकल सोडवलं नाही. मी एकही न्यूमेरिकल पहिल्या इनिशियल राऊंडला सोडवलेलं नाहीये. हे समजून घ्या. मी परत परत सांगतोय. तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अडकता. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रयत्न करता आणि सॉल्व्ह करून चुकल्यानंतर जो तणाव येतो तो वेगळा असतो. म्हणून त्यात पुन्हा अडकता. पुन्हा सेकंड ट्राय तिथंच मारता तुम्ही. अरे 2.5-3 मिनिटं घालवता तुम्ही एका न्यूमेरिकलला आणि 10 न्यूमेरिकल मध्ये तुम्ही इतका वेळ घालवता की केमिस्ट्रीला सुचत नाही तुम्हाला काय. मग माझं काय म्हणणं आहे, न्यूमेरिकल दिसले की करा की स्किप. राहू दे, स्किप करून टाका. लक्षात घ्या. आणि न्यूमेरिकल दिसलं तरी स्किप करा. तुम्हाला फक्त काय करायचे आहेत, सोपे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते 25 प्लस सोपे प्रश्न आहेत. आणि पहिल्या 3-4 मिनिटातच तुमचं ते कव्हर होतंय. 3 ते 4 मिनिटात आपण बघितलं की आता की 3 मिनिट 33 सेकंदात. आणि गंमत सांगतो, त्या 3 मिनिटं 33 सेकंदापैकी मला क्वेश्चन स्किप करायला एवढा वेळ लागलाय रे. आणि सोडवायला फक्त 1 मिनिट 58 सेकंद. 1 मिनिट 58 सेकंदात 1 मिनिट 58 सेकंदात 22 मार्क मिळाले रे.
ओके. मग आता कळालंय तुम्हाला. मग आता एवढं मी सांगतोय, चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. व्हिडिओ पॉज करा. मी बाजूला सरकतोय. प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. करेक्ट 1 मिनिटाचा वेळ देणार आहे तुम्हाला मी. सोडवून मला अँसर ऑप्शन मध्ये लिहून दाखवा. काय अँसर येतंय? मी जरा इथं उभा राहू का? ओके. इथं, इथं उभा राहतो. ओके. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स पण दिसतील सगळे. ठीक आहे. फॉन्टची साईज थोडी छोटी आहे, पण दिसेल तिथं बघ लक्षात घ्या. बघा नाहीतर तुम्ही झूम करून बघा आणि सोडवा. आता माझी बडबडमध्ये थांबवतो 1 मिनिटासाठी बरं का भावानो. 1 मिनिट मी बघतोय, 1 मिनिट झालं की मी थांबणार आहे आणि मग बघणार आहे, की तुम्हाला आता विचारतोयच मी, की तुम्ही काय करताय ते, पण माझ्या बोलण्याला डिस्टर्ब होऊ नका. ओके, मी इकडे गेलो की उलटं इकडे येते. ओके. काय प्रश्न आहे? मी पण वाचतो ना असाच. द व्हॉल्यूम ऑफ अ सिंपल युनिट सेल व्हॉल्यूम दिलाय. टोटल व्हॉल्यूम दिलाय. टोटल व्हॉल्यूम दिलाय एवढा. ओके. आणि व्हॉल्यूम ऑक्युपाईड एवढा आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाईड एवढा आहे. जर पाठीमध्ये दाखवतो 52.4 इथेच आहे की. ही पॅक एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाईड आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाईड एवढा आहे. आणि विचारलंय काय मग कॅल्क्युलेट एक्स विचारलंय. या असल्या प्रश्नामुळे गोंधळतो आपण. या असल्या प्रश्नामुळे गोंधळतो. ओके. अरे किती सोपं आहे. किती सोपं आहे. आता सांगू का? तुम्ही काय केलं मला माहित नाही. आता मी काय करतोय बघा. माझं मन शांत आहे. मी कुठलंही पर्सेंटेज बिर्सेंटेज आता लगेच फॉर्म्युलाचा विचार करत नाही. मी बेसिक विचार करतोय, की बघा दिलेल्या व्हॉल्यूमला म्हणजे किती बघा लक्ष द्या. व्हॉल्यूम ऑक्युपाईड किती केलाय? एवढा केलाय. ओके. त्याला मी टोटल व्हॉल्यूमने डिवाइड करतो. ओके. तेव्हा मला आणि इंटू 100 करतो. चला इंटू काय करतोय? 100. तेव्हा मला पर्सेंटेज मिळणार आणि ऑब्व्हियसली ते 52.4 आलं पाहिजे. 50 पेक्षा जास्त आलं पाहिजे. अशा वेळेस मी काय करतोय? याला एक कॅन्सल करतोय. ऍक्च्युली सांगू का? 100 न मल्टिप्लाय केल्यावर हा नंबर आलाय. 100 मल्टिप्लाय केलं नसतं, जर मी एवढंच कॅल्क्युलेशन केलं असतं, तर माझा आन्सर 0.52 आला असतं. 0.52 आला असतं. आता शांतपणे विचार करा. 0.52 म्हणजे 1/2 अप्रॉक्सिमेटली. मग माझ्याकडं बी ऑप्शनला मी कॅन्सल करतोय, ए ला कॅन्सल करतोय. आता सी लिहू का डी लिहू? साधा विचार करा. जर मी डी इथं लिहिलं 4.5 ह्याच्या डबल पेक्षा खाली मोठा नंबर जर आला, तर आन्सर हे येणार नाहीये. त्यामुळे सॉल्व्ह न करता सांगू शकतो मी हे आन्सर करेक्ट आहे. 2025 चा क्वेश्चन आहे. तुम्ही पीवाय काढून बघा. पण इथं जम्बलिंग होतोय. सर तुम्ही काहीही शिकवलेलं मला कळालं नाही. का? मी तणावातच आहे. बरं. मग आता मी दुसऱ्या मेथडनं शिकवतो. व्यवस्थित लक्ष द्या. हा युनिट सेलचा व्हॉल्यूम आहे. ओके. हा युनिट सेलचा व्हॉल्यूम आहे. आणि व्हॉल्यूम ऑक्युपाईड जी व्हॅल्यू येते ती याची 52% आहे. म्हणजे एक्स इंटू 10⁻⁻² ची 52% जर मी व्हॅल्यू काढली तर ती येणार आहे 2.1 इंटू 10⁻23. 23 ला 23 कॅन्सल होईल. यानं इकडं मल्टिप्लाय करा, यानं इकडं डिवाइड करा. म्हणजे x इक्वल्स टू 2.1 इंटू 100 डिवाइड बाय 52 येणार. आता 2.1 म्हणजे 210 भागिले 52 करा आणि मी तुम्हाला सांगतो मग तुमचा आन्सर तुम्हाला कळतंय की हे बी नाही येणार, हे बी नाही येणार. लक्षात घ्या हे येणार नाहीये. बघा 210 ला 52 न डिवाइड करा. पहिला 4 चा भाग जागेल आणि 208 आन्सर येते. फक्त 2 उरतंय. फक्त 2 उरतंय लक्षात घ्या. मग पॉइंट जरी दिला तरी 0 वाढतोय. 52 0 पुन्हा 0 घ्यावा लागेल. संपला विषय. ते आन्सर करेक्ट येते. म्हणजे माझं म्हणणं काय, की मी तुम्हाला दिलं की सांगितलं की वाय ही सॉलिड स्टेटची रिव्हिजन करा. मग सॉलिड प्रमाणात तुम्ही सोल्युशन वगैरे करा की अशी फॉर्म्युला. आता तुम्हाला टार्गेटच दिलंय की असे सगळे फॉर्म्युले एकत्र करा. सगळे फॉर्म्युले एकत्र करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. बिलकुल अशा प्रश्नामुळे पॅनिक मोडमध्ये जाऊ नका. शांतपणे वेगळा विचार करायचा. वेगळं काहीतरी दिसतंय ना. पण बेसिक गोष्टीचा विचार करून कुठल्याही मेथड या मेथडनं सोडवा नाही तर मगाच्या मेथडनं सोडवा. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ऑप्शन इलिमिनेशन. ऑप्शन इलिमिनेशन करा आणि सॉल्व्ह करा. ऑल द बेस्ट.